नमस्कार. तर आज आपण घेऊन आलो आहे ते थंडगार हेल्दी रामफळाचे मिल्कशेक रेसिपी. तर उन्हाळ्यामध्ये मस्त असा मिल्कशेकची रेसिपी खास आज आपण बनवणार आहे. अगदी सिंपल आणि झटपट अगदी 5 मिनिटात तयार होणारी हेल्दी रेसिपी आपण तयार करणार आहेत. तर अगदी कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आणि उन्हाळ्यामध्ये रामफळ उपलब्ध असतात आणि भेटतात सुद्धा मार्केटमध्ये. तर आपण आपल्या व्हिडिओला करूयात सुरुवात. तर हे रामफळ आहे आणि या रामफळाला आपण कसं कट करायचं आणि त्याच्या बिया कशा काढून घ्यायचा, त्याचा गर कसा काढायचा, याची संपूर्ण रेसिपी आज आपण करणार आहेत. तर हे आहेत रामफळ आणि ते भरपूर असं पिकलेले आहेत. तर हे मी कट करून घेणार आहेत. तर हे तोडता येत नाही त्यामुळे मी कट करणार आहेत. तर आपण हे घेऊयात कट करून. सुरीने मी याला कट करणार आहेत. तर याच्या बिया ज्या आहेत त्याचा गर कसा काढायचा आणि बिया सेपरेट कशा करायच्या हे संपूर्ण बघा तुम्ही कशा पद्धतीने आपण तयार करतो. अगदी सीताफळाचा जसा आपण बनवतो रबडी वगैरे त्या पद्धतीनेच आपण याचीसुद्धा मिल्कशेक बनवूयात. अगदी छान अशी लागते. एकदम आईस्क्रीमसुद्धा रामफळाची बनवली जाते आणि मिल्कशेकसुद्धा खूप छान असा लागतो. तर अशा पद्धतीने आपण घेतले तशा कट करून आणि आपण याच्या बिया सेपरेट करून घेणार आहेत. तर याचा जो गर आहे तो आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊयात. तर थोडासा असा सीताफळापेक्षा याची वेगळी थोडी चव असते, असा आंबूस असा लागतो थोडासा. तर यानंतर याची आपण अशा पद्धतीने घेऊयात काढून. सर्व बिया ज्या आहेत ते मी अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहेत आणि चाळणीनेच आपण अशा स्मॅश करून त्याचा गर जो आहे तो काढून घेणार आहेत. तर या पद्धतीने तर गर काढायचं अगदी सोपं आहे. तर एकाच सीताफळाचं मी बनवणार आहेत मिल्कशेक. तर या पद्धतीने सर्व काढून घेतले आहेत आपण बिया आणि आता अशा स्मॅश करणार आहेत. तर यातला गर जो आहे तो निघत नसेल तर आपण यामध्ये दूध घालायचे आणि दुधाने तो पटकन असा सेपरेट होतो. तर या पद्धतीने असा चाळणीने आपण मस्त असा करून घेणार आहेत. तर गर जो आहे तो झाला आहे अशा पद्धतीने तयार. तर बिया आपण टाकून देणार आहेत. सर्व गर जो आहे तो काढून झाल्यानंतर बिया साईडला काढून घेणार आहेत आणि गर जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये आपण मस्त असं मिल्कशेक बनवूयात. तर या पद्धतीने तर गोड असतं त्यामुळे जास्त काही गोड मी यामध्ये घालणार नाही आहेत. पिठी साखरेचा वापर करणार आहेत. अगदी थोडीशी साखर मी यामध्ये घालणार आहेत. अगदी छोटा 2 चमचे साखर मी घातली. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण यानंतर यामध्ये घालूयात दूध. तर आपण गाळताना सुद्धा दूध घातलेलं होतं. बिया स्मॅश केल्या त्यावेळेस आपण जो गर काढायच्या वेळेस आपण दूध टाकलेलं होतं आणि आता पुन्हा मी यामध्ये दूध घातलं आहे. तर अर्धा कप दूध मी यामध्ये घातलेलं आहे. तर आपण हे मिक्सरला करून घेऊयात. तर या पद्धतीने आपण मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेऊयात म्हणजे ते संपूर्ण असं मिक्स होईल. तर या पद्धतीने दुधामध्ये टाकून आपण हे मिक्स करून घेतले. तर अशा झाला आहेत आपला हा मिल्कशेक तयार आणि आपण आता यामध्ये काय काय घालणार आहेत हे सुद्धा बघा. मस्त असा सुगंध येण्यासाठी यामध्ये आपण घालूयात वेलची पावडर. तर कसं झालं आहे ते तुम्हाला मी एकदा दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये दूध घालून दळून घेतले आणि मस्त असा गर जो आहे तो पूर्ण असा मिक्स झालेला आहे दुधामध्ये आणि छान अशी मिल्कशेक जो आहे तो झालेला आहे तयार. आता आपण यामध्ये घालूयात वेलची पावडर. अगदी कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा आहे आणि हेल्दीसुद्धा रेसिपी आहे. तर खूप छान असं लागतो. नक्की मिल्कशेक अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. अशी उन्हाळ्यामध्ये नक्कीच थंडगार रेसिपी. तर मस्त अशी आपण हे काढूयात ग्लासमध्ये. आणि ग्लासमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात आपण आईस क्यूब. तर मस्त थंडगार लागण्यासाठी आपण यामध्ये घातली आहेत आईस क्यूब. तर बघा तुम्ही मस्त अशी आईस क्यूब टाकल्यानंतर मस्त थंडगार हे मिल्कशेक जो आहे मस्त असा थंडगार लागणार आहेत.
तर रामफळाचा मिल्कशेक जो आहे तो आपला संपूर्ण तयार झाला आहे. तर आपण यानंतर यावर डेकोरेशन म्हणून थोडीशी तुटी फुटी जी आहे ती टाकूयात. एकदम ऑप्शनल आहे. हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. आणि खूप छान अशी दिसते डेकोरेशन म्हणून मस्त अशी आपण लावूयात. तर तुटी फुटी खायलासुद्धा छान लागतात. तर मस्त असा आपण हा करूयात सर्व आणि मस्त प्यायचा आहे थंडगार. तर बघा कसा दिसतोय. छान असा आपण रामफळाचा आज केला आहे मिल्कशेक. अगदी हेल्दी आणि सोपी रेसिपी, झटपट तयार होणारी, अगदी 5 मिनिटात तयार होणारा मिल्कशेक, थंडगार मिल्कशेकची रेसिपी आज आपण तयार केली आहे. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि कमेंटसुद्धा नक्की करा कशी वाटली आजची ही रेसिपी. तर आपण अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपी बनवूयात. उन्हाळ्यामध्ये थंडगार रेसिपी नक्की आपण बनवूयात. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.